सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी आता जाहीर करण्यात आली। राष्ट्रवादीच्या वतीनं राज्यसभेसाठी आता सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवारांना ही संधी देण्यात आली। दुपारी 1 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहे। छगन भुजबळांना उमेदवारी न दिल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, कारण आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। राष्ट्रवादीच्या वतीनं राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आलेली। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात आणि नाशिकवरून महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात। पहिल्यांदा मी मुंबईत मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे जातोय। मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवारांना राज्यसभेची संधी आता राष्ट्रवादीच्या वतीनं दिली जाते। त्या दुपारी 1 वाजता आपला अर्ज देखील दाखल करणार आहेत। नक्कीच शुभम, आपण पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी जाहीर करण्यात येते याकडे संपूर्ण राज्याच्या वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती। सध्या आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। काल रात्री उशिरानं अजित पवार यांच्या निवासस्थानीच म्हणजे देवगिरी बंगल्यावरती रात्री उशिरा बैठक पार पडली। सगळेच महत्त्वाचे आणि प्रमुख राष्ट्रवादीचे सगळेच नेते अजित पवार यांच्या गटातले हे उपस्थित होते। स्वतः अजित पवार देखील या बैठकीत उपस्थित होते। मात्र काल रात्री या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती संपूर्ण सगळ्याच प्रमुख नेत्यांना देण्यात आली आणि संपूर्ण बैठकीनंतर आज सकाळी आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी जी प्रफुल्ल पटेल यांची रिक्त जागा आहे त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या नावाची वर्णी लागलेली आहे। आज दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात जातील आणि त्या ठिकाणी सगळेच राष्ट्रवादीचेच अजित पवार यांच्या पक्षातील सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित असणार आहे। त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे घरातील एका व्यक्तीला पक्षातून किंवा पक्षातून एका प्रमुख नेत्याला ही जागा देतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे हे पाहायला मिळत आहे। मात्र या जागेवरती आपण पाहतोय मीनाक्षी, आता सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर छगन भुजबळ नाराज झाल्याचं कळतंय। मी नाशिकमध्ये महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे, त्यांना विचारतो। महेश, छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे, कारण ते देखील आता राज्यसभेसाठी इच्छुक होते। भुजबळ नाराज आहे। नक्कीच शुभम, खरं तर राज्यसभेची जी उमेदवारी आहे ती सुनेत्रा पवार यांना दिल्याने खरं तर भुजबळ आता हे नाराज झालेले आहे। खरं तर दिल्लीच्या राजकारणात जाण्याची भुजबळ यांची इच्छा होती। राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांचा केंद्रीय मंत्रिपदावर देखील डोळा होता। मात्र ही उमेदवारी सुनेत्रा पवार यांना दिल्याने खरं तर भुजबळ हे नाराज झालेले आहे। काल अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक पडली, त्या ठिकाणी देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। खरं तर पक्षातील ज्येष्ठ म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे बघितलं जातं। नाशिक लोकसभेच्या वेळी देखील जर महेश, महत्त्वाचे अपडेट आपण पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।